कल्याण डोंबिवलीचं मतदारांचा कौल हा पूर्णपणे भारतीय जनता पार्टी बरोबर राहिलेला आहे, हे आपल्या सर्वांना श्रुत आहेतच. पण त्याचबरोबर मी एक अजून सांगू शकतो की जो व्यक्ती दोस्तीमध्ये एक यारो का यार आहे असा एक व्यक्ती आहे, जो म्हणजे रवींद्र चव्हाण. ह्यांच्याबद्दल लोकांनी विश्वास ठेवला आहे. ह्यांच्यावर विश्वास ठेवून जे यश मिळालंय ना, या यशाचा पूर्णच्या पूर्ण हे यश हे रवींद्र चव्हाण यांच्या दोस्तीचं आहे, त्यांच्या कामाचं आहे, यांच्या संपर्काचं आहे. या डोंबिवली शहरामध्ये चव्हाण साहेबांना न मित्रामध्ये मित्र म्हणून ओळखणारा असे बरेच जण असतील. यांनी कधीही, या व्यक्तीने कधीही कपटी राजकारण केलं नाही. ज्याचा मित्र झाला त्याला सर्वस्व दिलं. आपण पाहिलं असेल की यांची कामाची शैली कशी आहे कल्याण डोंबिवलीमध्ये. काही नगरसेवक म्हणून आता आमच्याकडे आहेत, म्हणजे मंदारजी हाळवे असतील किंवा दीपेशजी म्हात्रे असतील, कधी काळी हे दादांच्या विरोधात लढले होते. पण तो राग मनात न ठेवता, म्हणजे आज एखादा नगरसेवक असा विरोधात जरी लढला तरी माणूस ते डोक्यात ठेवून 5 वर्ष त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतो. पण रवींद्र चव्हाण या व्यक्तीसमोर आमदारकीला दीपेश म्हात्रे असतील किंवा मंदारजी हाळवे असतील हे विरोधक म्हणून लढले. पण काही दिवसातच चव्हाण साहेबांनी मोठं मन करून यांना आपल्या पक्षात सामावून घेतलं आणि योग्य ती जबाबदारी त्यांना दिली. त्यांना म्हणजे एक न कपट ठेवणारा व्यक्ती हा असा असायला तर रवींद्र चव्हाण आहे. डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी आहे. या सांस्कृतिक नगरी जपली पाहिजे, जोपासली पाहिजे. ही संस्कृती आपण यासाठी अतोनात प्रयत्न करणारा म्हणजे रवींद्र चव्हाण आहे. या डोंबिवलीतील गरीब जनतेला त्याचा शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे, यांना त्यांचं शिक्षण मिळालं पाहिजे, यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना मदत करण्याचं काम करणार म्हणजे रवींद्र चव्हाण. दोस्ती काय असते हे जे टीका करतात त्यांना विचारा, रवींद्र चव्हाण साहेबांनी कितपर्यंत दोस्ती निभवलेली आहे. माझ्यासारखे असे असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी त्यांनी तयार केलेले आहेत. अशा या दोस्तीतील दोस्तीच्या दुनियादारीतील राजा माणूस म्हणजे रवींद्र चव्हाण आहे. आणि या माणसानेच ही डोंबिवलीचं जे राजकारण आहे ना, जे भारतीय जनता पार्टीला जे घवघवीत यश मिळालंय, हे त्याचे स्वभाव, त्यांचं काम करण्याची पद्धत, त्यांचा संपर्क आणि त्यांची पक्षाबद्दल असलेली निष्ठा ह्या म्हणून मिळालेला आहे. आणि त्यांच्याबद्दल जे काही अपप्रचार करत असतील किंवा काही बोलत असतील, हे त्यांनी त्यांच्या मागील काही काळामध्ये झाकून म्हणजे पानं उघडून बघावे त्यांच्या, की त्यांनी रवींद्र चव्हाण यांनी त्यांना किती आणि कशा प्रकारे मदत केली.